शेवंता गावात राहत असताना तिला इथलं वातावरण अगदी जिव्हाळ्याचं वाटायला लागलं. गावात शेवंता आणि म्हादबा आजोबांची खास गट्टी जमली होती. म्हादबा आजोबा हे गावातले वयानं ज्येष्ठ पण मनानं तरुण आणि सगळ्यांना आपलेसे वाटणारे होते. त्यांचं अनुभवसंपन्न जीवन म्हणजे गावकऱ्यांसाठी एक जिवंत इतिहास होता. फावल्या वेळात शेवंता आणि म्हादा आजोबा घराच्या अंगणात किंवा बाजूला असलेल्या आंब्याच्या गार वाऱ्याच्या संगतीनं झाडाखाली गप्पा मारत बसायचे. म्हादबा आजोबा त्यांच्या तरुणपणातल्या अनेक गप्पा गोष्टी शेवंताला सांगायचे. कधीतरी त्यांनी जंगलातली शिकार, गावाच्या यात्रा उत्सवात केलेली मौज मजा आणि खरेदी केलेल्या वस्तू याबद्दल गमती जमती सांगितल्या. त्या गप्पा गोष्टीत गावाच्या जुन्या परंपरांचा, माणसांच्या भोळसट स्वभावांचा, विचारांचा आणि निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं साधं पण गहिरं जीवन उलगडत चाललेलं होतं. ते सगळं ऐकताना शेवंता मनापासून आनंदित व्हायची. एक दिवस गप्पा गोष्टी करत असताना म्हादबा आजोबा शेवंताला सांगत होते, आंधळी गावाच्या साड्यावर शेवटच्या टोकाला दाट झाडी होती. त्या झाडीत एक लय जुना झांकारलेला वड उभा होता. तो वड गावातल्या लोकांच्या आठवणीचा साक्षीदार. कधी तो वड बैचकित करणाऱ्या घटनांचा केंद्रबिंदू पण ठरायचा बरं का. म्हादबा आजोबांनी शेवंताला एक गोष्ट सांगितली जी तिच्या मनात कायमची कोरली गेली होती. शिवराम तात्याच्या गोठ्यात दावणीला बांधलेली मंगळी गाय एका सकाळी अचानक झाली गायब. सकाळी गोठा उघडायला गेलेल्या तात्यांनी गाय दिसले नाही म्हणल्यावर घाबरून माझ्याकडे धाव घेतली. घडलेला सगळा प्रकार ऐकला. मी आणि गावातल्या काही पोरांनी गायीचा शोध घ्यायचं ठरवलं. ते सगळे निघाले जंगलाकडं. सुरुवातीला गायीचे ठसे दिसत होते, पण काही अंतर गेल्यावर ते बी नाहीसे झाले. सगळेजण अंदाज घेत भिंतीच्या मागं, झाडाच्या कुडात, वाड्याच्या काठावर तपास करत होते. संध्याकाळ जवळ येत चालली, पण मंगळी गायीचा काय पत्ता लागना. थोड्या वेळात थकल्यानं एका मोठ्या आंब्याच्या झाडाखाली सगळे थोडा वेळ विश्रांती घ्यायला लागले. प्रत्येकजण शांत होता. थकवा आणि चिंता सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्याच वेळेला सुनीलची नजर बाजूच्या काजूच्या झाडाकडे गेली आणि तो जोरात वरडला, म्हणला, आजोबा ती बघा, मंगळी गाय काजूच्या झाडावर 2 फांद्यांच्या मध्ये लटकती. सगळ्यांच्या माना काजूच्या झाडाकडे वळले आणि बघतात तर काय, मंगळी गाय खरंच काजूच्या झाडाच्या 2 फांद्यांमध्ये लटकत होती. ते बघितलं सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला ना. गावकऱ्यांनी धैर्य एकवटलं आणि मंगळी गायीला झाडावरनं खाली उतरवलं. गाय मेली होती. तिचे 4 पाय बांबूला बांधून चवाळी करून गावात परत आणलं. योग्य ते विधी केले, तिचा अंतिम संस्कार केला. ही घटना शेवंताच्या मनावर खोल ठसली. म्हादबा आजोबांचा आवाज, त्या घटनेचं वर्णन आणि गावकऱ्यांच्या धाडसाचा अनुभव ऐकताना तिला असं वाटायचं की जणू ती स्वतः त्या सगळ्या दृश्यांचा भाग आहे. वाघाच्या शिकारीच्या या घटनेनं तिला जंगलाचं भय आणि त्यातली अनुभूतता याची एक वेगळीच ओळख करून दिलेली होती. गावी पसरलेल्या रहस्यमय वातावरणानं तिच्या मनात कुतूहल आणि आकर्षण निर्माण केलेलं होतं. गावात मंगळी गायीची शिकार झाल्यानंतर वातावरण काहीसं बदललं होतं. त्या घटनेनं लोकांना जंगलाच्या जवळ येण्याबद्दल अधिक जागरूक केलं. वाघाचं अस्तित्व पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या लक्षात आलं. सगळ्यांनी रानात वावरताना अधिक सावधगिरी बाळगायला सुरुवात केली. जंगलाच्या भयानक पण आकर्षक अस्तित्वाची जाणीव त्यांच्या मनात घर करायला लागली होती. अशाच आणखीन एका गप्पांमध्ये म्हादबा आजोबांनी गावातल्या पारावर बसून गावकऱ्यांनी केलेल्या बैलाच्या झुंजीची गोष्ट शेवंताला सांगितली. गावातले लोक शेतमालाची कामं पूर्ण झाल्यावर राखणीत असलेली गुरं मोकळ्या रानात चरायला सोडत. एका सकाळी गावातला प्रत्येक माणूस आपली गुरं घेऊन सड्यावरच्या माळरानावर निघाला. त्यांनी एक मोठी जागा निवडली आणि त्यात गावातली सगळी गुरं एकत्र केली. त्यात काही उंच बलशाली बैल एकमेकांशी झुंज देत होते. त्या झुंजीच्या आवाजानं सगळं रान गजबजून गेलं. गावातली काही पोरं त्या झुंजींना सोडवण्यासाठी धडपड करत होती, तर काही लहान मोठी मुलं आणि म्हातारी माणसं त्या धुंद झुंजींचा आनंद
दगडावर बसून घेत होती. त्या खेळात एक असं घडलं की डामू काकाच्या बैलाला मोठी दुखापत झाली, त्याचा मागचा पाय मोडला. त्या बैलाला गावकऱ्यांनी एकमेकांच्या मदतीनं उचललं, घरी आणलं, तातडीने वैद्याला बोलवून त्याच्यावर उपचार केले. पण तो बैल शेतीच्या कामासाठी उपयोगी राहिला नव्हता. शेवंताला ही गोष्ट ऐकताना नेहमी असं वाटायचं की म्हादबा आजोबांच्या आयुष्यात कधीही कंटाळा आलेला नव्हता. ते नेहमी काहीतरी नवीन शिकत राहिले, अनुभव घेत राहिले, प्रत्येक दिवसाचं सोनं करत जगले. त्यांच्या आठवणींमध्ये गोड आत्मविश्वास होता, कुठेही उदासीनता नव्हती. त्यात अनुभवाची समृद्धता, जीवनावरची निस्सीम निष्ठा आणि एक प्रसन्नतेचा झरा होता. आजारांच्या आणि संघर्षांच्या कथा शेवंतासाठी केवळ विरंगुळा नव्हत्या, त्या तिला नवीन नवीन धडे शिकवत होत्या. आजोबांच्या त्या गप्पांमध्ये आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचं मूल्य समजून त्यात आनंद शोधण्याचा आणि अडचणींमध्येही उमेद न गमावण्याचं जीवनाचं एक खूप मोठं महत्त्वाचं तत्त्व दडलेलं होतं. त्या गोष्टींच्या प्रभावातून तिला शिकायला मिळालं की साधेपणात सुद्धा समाधान सापडू शकतं. आपुलकीच्या 2 शब्दांमध्ये भरभरून जगता येतं. आजोबांची जीवनदृष्टी तिच्या मनात एक नवा प्रकाश निर्माण करत होती. त्यांच्या दृष्टिकोनानं, त्यांच्या अनुभवांनी तिच्या आयुष्याला नवीन मार्ग दाखवला आणि प्रत्येक प्रसंगाला अधिक आशावादी दृष्टिकोनातून बघण्याची प्रेरणासुद्धा दिली. शेवंतासाठी हा काळ तिच्या आयुष्यातला एक सुंदर अध्याय ठरला. त्या घराच्या आणि गावाच्या प्रेमानं तिच्या जीवनाला एक नवीन अर्थ दिला. त्या नात्यांच्या जपणुकीतून तिच्या आयुष्यातली एक पोकळी भरून निघाली. या सहवासानं ती अधिक प्रगल्भ झाली. तिच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडले. हळूहळू तिची माया आणि माणुसकी संपूर्ण गावात एक आदर्श बनली. ती केवळ एका घराची नाही, तर संपूर्ण गावाच्या हृदयाचा अविभाज्य भाग बनलेली होती. शेवंता ज्या क्षणी गावातल्या बायकांसोबत संध्याकाळी गप्पा मारायला बसायची, तेव्हा तिथे जणू एखाद्या ओसरीवर भरलेल्या हळदी कुंकवाचं स्वरूप उमटायचं. त्या सर्व बायका आपापल्या कामातून थोडा वेळ काढून एका ठिकाणी जमायच्या, त्यांच्या गप्पा चालू व्हायच्या. त्यांच्या त्या गप्पातनं जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांचं प्रतिबिंब स्पष्ट दिसायचं. शेवंता त्या गप्पांमध्ये इतकी सहजपणे मिसळून जायची की कुणालाही ती अनोळखी वाटायची नाही. कधीकधी शेतातल्या पिकांच्या स्थितीवर चर्चा होत असे. यंदा भातशेती किती सुंदर उगवली बघ, पण पाऊस जरासा कमीच आहे का गं? असं एक जण विचारायची, दुसरी लगेच उत्तर द्यायची, हा आपण यावेळी खतं पाणी भरपूर घातलंय, त्यामुळं कापणीला चांगलं. शेवंता या बोलण्यात स्वतःच्या लहान सहान अनुभवातनं रंग भरायची. सगळ्यांना आपलंसं वाटायचं. त्या गप्पांमध्ये तिच्या उपस्थितीचा एक वेगळाच आनंद होता, जो तिला आणि सगळ्यांना जोडत होता. घरगुती गप्पांचा ओलावा, नाती जपण्याची ऊब आणि साध्या संवादातून उमलणारी आत्मीयता बायकांमध्ये प्रेम निर्माण करायची. त्यामुळे कितीतरी गप्पा रंगायच्या. शिळ्या भाकरीला पाठ्यावरल्या चटणीबरोबर तेलाची धार दिली ना की काय चव येते नाही का? एखादी कौतुकानं सांगायची आणि शेवंता असून म्हणायची, मग काय, तुमचं हळदी कुंकवाचं जेवण म्हणजे एकदम चविष्टच की. या गप्पा केवळ स्वयंपाकापुरत्या मर्यादित राहायच्या नाहीत. शेतीच्या गप्पा असोत किंवा घरगुती व्यवहार, हळूहळू त्या मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचायच्या. एखादी आई आपल्या मुलाच्या स्वभावाचं विश्लेषण करत म्हणायची, यो माझा धाकटा आहे ना, लय हट्टी आहे, पण अभ्यासाला बसला का वेळ काढूपाना काय करत. तेव्हा शेवंता सहज म्हणायची, मुलं अशीच असतात, समोर काही दाखवत नाहीत, पण त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांचं आपल्यावरचं प्रेम दिसतं आपल्याला. तिच्या शब्दात केवळ अनुभवाची समज नव्हती, तर प्रेमाचा ओलावा होता. गावातल्या सण उत्सवांच्या चर्चा चालू झाल्या की बायकांची गजबज आणखीन वाढायची. यंदा हरतालिकेचं व्रत कुठलं करायचं, गणपतीसाठी डेकोरेशन कसं करायचं, असं विचारलं गेलं की शेवंता हसत पुढे यायची. कल्पकतेनं नवीन नवीन कल्पना सुचवायची. तिच्या डोळ्यातली चमक आणि कल्पनाशक्ती बायकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायची. शेवंताच्या गप्पांमधनं तिची व्यावहारिक समज, विचारशीलता आणि प्रेमळ स्वभाव उमटायचा. तिच्या बोलण्यात कधी हलकीशी गंमत असायची, कधी खोल विचार असायचा, तर कधी नकळत डोळ्यात पाणी यायचं. हे संवाद केवळ बोलण्यापुरते नव्हते, ते एकमेकांना समजून घेण्याचा, सांधणाऱ्या नात्यांचा आणि मनामनातल्या आपुलकीचा एक सुंदर धागा होता.
शेवंता जणू त्या संवादांना आत्मीयतेची वीण घालायची. त्यामुळे बायकांना एक नवा आत्मविश्वास, नवा उत्साह मिळायचा. शेवंता गावातल्या बायकांच्या घोळक्यात बसून आपल्या बालपणीच्या आठवणी सांगत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद झळकत होता. त्या आठवणी तिच्या मनाच्या खोल कप्प्यात अजूनही ताज्या होत्या. मी लहान होती ना, तेव्हा शिमगा, गणपतीसारख्या सणासुदीच्या काळात माझी आई घराच्या भिंती रंगवण्यासाठी खास टोकळीच्या खाणीतनं रंगीत माती गुरववाडीतनं आणायची. ती माती घरात आली का 2 दिवस पाण्यात भिजत ठेवायची. मऊसर झाल्यावर तिला गाळायची. एका मोठ्या बादलीत पातळ मिश्रण तयार केलं जायचं. मग कापडाच्या पोतेऱ्यांनी संपूर्ण घराच्या भिंती रंगवल्या जायच्या. रंगीत भिंती बघताना घर कसं नवीन झाल्यासारखं वाटायचं. हे सांगताना शेवंता थोडीशी थांबली. तिच्या डोळ्यात जुन्या दिवसांची झळाळी चमकली. नंतर ती हसत पुढे म्हणाली, पाऊस सुरू व्हायच्या आधी गावातली सगळी केबळ्याची घरं शिवण्याचं काम व्हायचं. घरात आई, काकू, आजी, आजोबा, काका सगळे मिळून गवताच्या पेंड्या तयार करायचे. मग एक दिवशी गावातल्या घरं शिवणाऱ्या माणसांना बोलवायचं, छप्पर बांधलं जायचं. त्या दिवशी घरात मोठी लगबग असायची. एक जण पेंड्या आणायचं, एक जण त्या रचायचं, दुसरं कोणी दोरखंड तयार करायचं. आम्हाला लहान मुलांसाठी मी सगळी गंमत असायची ती. गवताच्या पेंड्या एकमेकांकडे फेकायच्या, त्याच्यावर झोका घ्यायचा. कधी पेंड्यांमध्ये लपाछपी बी खेळायचो. ते दिवस आठवले ना का आज बी मन हळवं होतं. शेवंता थोडीशी भावूक झाली तरी तिच्या आठवणींचा ओघ तसाच पुढे वाढत राहिला. गणपतीचा सण तर आमच्यासाठी पर्वणीच असायचा. सगळ्या मैत्रिणी अंगणात फेर धरून फुगडी घालायचो. नाचू रे नाचू फुगडी, घेऊ आनंद मोदकासारखा, गणपती बाप्पा मोरया, भासो नंदा गौरीचा आधासारखा. बायकांचा उत्साह उंचावला. कोणी हात वाजवायला लागलं, कोणी नकळत ताल धरला. झंकार आला सोन्या बांगड्यात, ताल धरून फिरू जरा, घेई लईत साऱ्या सख्या, सणाचा आनंद सोबतीला. पैठणीच्या घेराला वाऱ्याची लय लागली, ओवाळू रे बाप्पाला साऱ्या सख्यांच्या संगती. उंच उंच फुगडी घेऊ नभाला भिडू या ओळी, गणरायाच्या चरणी वाहू भक्तीची सुंदर फुलं. वाजे ढोल ताशांचा नाद, साऱ्यांची मन नाचली, गणपती बाप्पा मोरया, कृपेनं जीवन फुलवली. त्या क्षणी भूतकाळ जणू जिवंत झाला होता. शेवंता आठवणींमध्ये हरवली होती. गावातल्या बायकांनी तिच्या शब्दांमध्ये जुन्या दिवसांचा सुगंध अनुभवला होता. हे गाणं म्हणत सगळ्या मैत्रिणी आनंदानं नाचायच्या. त्या दिवसांची आठवण झाली की मन नकळत पुन्हा त्या काळात हरवून जायचं. शेवंता तिच्या बालपणीच्या गोड आठवणी सांगत होती. तिच्या चेहऱ्यावर त्या आठवणींचं प्रतिबिंब उमटत होतं. बोलताना तिच्या डोळ्यात एक वेगळं तेज दिसत होतं. जणू काही त्या काळातला आनंद पुन्हा तिच्या चेहऱ्यावर फुलला होता. तिथे जमलेल्या सगळ्या बायका तिच्या गोष्टी मन लावून ऐकत होत्या. शेवंताचे शब्द ऐकताच त्यांच्या मनातही जुन्या आठवणी दाटून आल्या. त्या क्षणी त्या सगळ्या भूतकाळाच्या गोड आठवणींमध्ये रमलेल्या होत्या. एक काळ जेव्हा सगळं काही साधं, निरागस आणि आनंदानं भरलेलं होतं. शेवंता आठवणी सांगत असताना तिच्या बोलण्यानं बाकीच्यांच्याही मनात त्यांच्या बालपणीचं चित्र उमटलं. त्या आठवणींच्या ओघात एक बाई उत्स्फूर्तपणे म्हणाली, आमचंही असंच असायचं ग बाई. आई आणि आजी सणासुदीच्या आधी घरभर झाडून स्वच्छ करायच्या. मशियानं अंगण सारवायचं. त्या ओल्या मातीच्या आणि शेणाच्या सुगंधानं घरभर सणासारखं पवित्र वातावरण निर्माण व्हायचं. त्या वासानीच घराला स्वच्छतेचा, मंगलतेचा एक वेगळा गंध यायचा. दुसरीनं हसत हसत आठवण सांगितली, पाऊस यायच्या आधी आमच्या घरात मोठी गडबड असायची. गवत आणायचं, छतासाठी सुकवायचं. त्या ताज्या गवताच्या सुगंधाने घरभर सुगंध दरवळायचा. छप्पर शिवायला माणसं आली की सगळ्यांची लगबग सुरू व्हायची. त्यातच घरातले मोठे ओरडायचे, कुणी हसायचे. आम्ही लहान मुलं त्या गवताच्या ढिगाऱ्यावर लोळत लोळत खेळायचो. त्या क्षणाचा आनंद लय वेगळा. तिसरी बाई खळखळून हसत म्हणाली, आमची गणपतीच्या दिवसात वेगळीच धामधूम. आम्ही सगळ्या पोरी नटायचो. नवे कपडे, नवे दागिने, केसात गजरे गुंफलेले, अंगणातल्या फुगड्या. सकाळपासून रात्रीपर्यंत खेळायचं, नाचायचं, गाणी म्हणायचं. आम्हाला दिवस कधी गेला ते समजायचं नाही. मग झांजाच्या तालावर आमचा उत्साह द्विगुणित व्हायचा. त्यावेळी आई अंगणात माठाला कोंबडं बसवायची. आम्ही लहान मुलं तिथंही वेगळा खेळ मांडायचो.
चौथी बाई जरा भावूक होत म्हणाली, माझी आजी तर घराच्या भिंती उघडून सुंदर नक्षी काढायची. तिने रेखाटलेली नक्षी इतकी देखणी असायची की ती बघायला आम्ही सगळे पोरं शेजारच्या घरातनं बी यायचो. तिच्या त्या कुशल हाताने काढलेलं चित्र म्हणजे आमच्या घराचं सौंदर्य, आमचा अभिमान असायचा. तिची ती नक्षी आम्हाला आज पण डोळ्यासमोर स्पष्ट दिसते. पाचवी आठवणीत रमून गेली आणि म्हणाली, सणासुदीला बायकांची लय गडबड असायची. पापड, लोणचं, कुरडया करायला सगळ्या मिळून जमायच्या. हसत खेळत गप्पा मारत कामं व्हायची. त्यात आम्ही लहान मुलं वेगळा धुडघोष. आम्हाला फोडणीचा भात खायचा असल्यानं त्या बायकांना त्रास द्यायचो. तो वास आला की सगळी मुलं मागं लागायची. शेवटी आमच्यासाठी थोडा भात बाजूला काढलाच जायचा. त्या क्षणी त्या सगळ्या भूतकाळाच्या आठवणीत हरवल्या होत्या. शेवंताचं आयुष्य हळूहळू पुढे सरकत होतं. मंगेश आता शाळेत जायच्या वयाचा झाला होता. मंगेशच्या शिक्षणाचं काय हा एकच विचार शेवंताच्या मनात सतत घोळत होता. इथे जास्त काळ राहून मंगेशचं शिक्षण होणार नाही या विचाराने ती व्याकुळ झालेली होती. कारण या गावात जवळपास कुठेही शाळा नव्हती. शिक्षणाशिवाय मंगेशचं भविष्य उघड्यावर राहील ही भीती तिच्या मनात खोलवर घर करून बसली होती. शेवटी तिने भाताच्या आईबरोबर मन मोकळं केलं. माई मी इथं जास्त काळ नाही राहू शकत. मंगेशच्या भविष्यासाठी शाळा लय महत्त्वाची आहे. बोरंबेवाडीत माझी एक मावशी राहते. तिच्याकडे गेलं तर कदाचित काहीतरी मार्ग निघू शकन. तिथं शाळा घराच्या जवळ आहे. मंगेशचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी तिथं थांबायचा विचार करते. हे बोलताना शेवंता कमालीची गंभीर दिसत होती. निर्णय घेतल्यावरही तिच्या मनाला शांतता लाभली नव्हती, पण आता दुसरा कुठलाही पर्याय तिच्या समोर नव्हता. शेवटी निघायचा दिवस उजाडला. शेवंतानं आपल्या सामानाची बांधाबांध सुरू केली. घरातल्या प्रत्येक गोष्टीत तिच्या आठवणी अडकल्या होत्या. भाताच्या आईने शेवंता निघणार म्हणून त्या दिवशी खास गोडधोड केलं, पण तिच्या हातांना कंप सुटला होता. शेवंताई अंतःकरणानं व्याकुळ झाली होती. एकीकडे आपल्या निर्णयाचा निश्चय तिच्या मनात पक्का होता, तर दुसरीकडे हृदयात घर करून राहिलेल्या माणसांपासून दूर जाण्याची वेदनाही होती. भाताच्या आईने तिच्याकडे बघितलं. ती काही बोलू शकत नव्हती, पण तिच्या डोळ्यात असंख्य भावना लपलेल्या होत्या. माया, काळजी आणि एक अपराधीपणाची भावना. शेवंता घर सोडताना थरथरत होती. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. पावलांना जडपणा आला होता. भाताच्या आईचा जीव कासावीस झाला. ही मुलगी किती दिवस माझ्या घरात होती. हसली, रडली, संघर्ष केला, पण कधी मागे हटली नाही. आज मात्र तिच्या डोळ्यातली वेदना स्पष्ट दिसतीये. त्या क्षणी भाताच्या आईच्या मनात अनेक विचारांचा गोंधळ चालू झाला. शेवंताचं आयुष्य, तिचे निर्णय, तिच्या वाट्याला आलेलं दुःख आणि समाजाचा कठोर दृष्टिकोन, त्यामुळे तिला भोगाव्या लागणाऱ्या यातना. या सगळ्याचा विचार करून करून तिच्या मनाला भेग पडली. तिच्या डोळ्यासमोर शेवंताचा निरागस चेहरा तरळला. या घरात तिने जपलेल्या आठवणी तिला आठवत होत्या. शेवंताच्या जीवनातलं प्रत्येक सुखदुःख आणि त्याचा साक्षीदार म्हणून ती या क्षणाला गाठून पोचली होती. शेवंताला पाठवताना भाताच्या आईचं मन खोलवर अपराधी भावनेनं भरून गेलं. कदाचित मी तिला पुरेसा आधार देऊ शकले नाही. कदाचित तिच्या या कठीण प्रवासात मी फार काही करू शकले नाही. ती शेवंताकडे पाहत राहिली. शेवंताई तिच्याकडे बघून रडायला लागली. भाताच्या आईने शेवंताचे ओले झालेले हात आपल्या थरथरत्या हातांनी घट्ट धरले. तिला काही बोलता येईना. डोळ्यातलं पाणी त्या दोघींमधली बंधाची भाषा बोलत होतं. त्या क्षणी दोघींच्या हृदयात भावना एकच होती, मायेचा ओलावा आणि भविष्याच्या अनिश्चिततेची भीती. शेवंता वळली, हळूहळू पाय उचलत निघाली. भाताच्या आईने ओलसर डोळ्यांनी शेवंताच्या मागे पाहिलं. ती तिच्या आठवणी कायमस्वरूपी मागे ठेवून लांब चालली होती. भाताच्या आईच्या डोळ्यातनं अश्रू ओघळले. मनात विचारांचं प्रचंड वादळ उसळलं. शेवंताचं पुढचं आयुष्य कसं असेल? ती सुखी राहील का? तिच्या स्वप्नांना योग्य ती दिशा मिळेल का?
त्या क्षणी भाताच्या आईच्या काळजाचा एक तुकडा जणू हरवत होता. शेवंता फक्त तिच्या घरातून बाहेर पडत नव्हती, तर त्या घराच्या उबदार अंगणात रुजलेला मायेचा वेल तोडला जात होता. शेवंताचं जीवन म्हणजे संघर्ष, धैर्य आणि न संपणाऱ्या वेदनांची गोष्ट. तिने या घरात कित्येक दुःख सहन केली, त्याबरोबर इथेच तिला जगण्याचा नवीन अर्थसुद्धा गवसला. ती फक्त पाहुणी नव्हती, या घराचा, या माणसांचा एक अविभाज्य भाग बनली होती. भाताच्या आईच्या डोळ्यासमोर तिचा प्रत्येक क्षण जिवंत होत होता. चूल धगधगत ठेवत तिने शेवंतासाठी गरम पाणी केलं. तुळशी वृंदावनाच्या दिव्याजवळ बसून तिने शेवंताला धीर दिला होता. पावसाळ्यातल्या संध्याकाळी तिने शेवंताशी मारलेल्या गप्पा, त्या आठवणी अजूनही ताज्या होत्या. पण आज मात्र ती निघून चालली होती. तिच्या सुखद भविष्याची आशा आणि अनिश्चिततेची काळजी, या दोनही भावना भाताच्या आईच्या काळजात एकाच वेळी धडका मारत होत्या. त्या क्षणी भाताच्या आईच्या मनात एक प्रार्थना उमटली की देवा, शेवंता सुखी राहो, शांततेत आणि स्थैर्यात तिचं जीवन फुलव. शेवंता चालली आहे या बातमीनं गावातले लोकही जमले. तिने प्रेमाने, जिद्दीने या गावातल्या प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवलं होतं. तिचा संघर्ष आणि धैर्य गावासाठी प्रेरणादायी होतं. लोकांच्या डोळ्यात आसवं दाटली होती. भाताच्या आईसह संपूर्ण गाव शेवंताला निरोप द्यायला उभं होतं. शेवंताच्या डोळ्यात आसवं दाटवत हात हलवला. मंगेशला कडेवर घेत ती पुढे निघाली. ती चालली होती, पण मनाने ती गावातच होती. इथली प्रत्येक गोष्ट तिला पुन्हा पुन्हा आठवत होती. सकाळच्या चिमण्यांचा किलबिलाट, हिरव्यागार पिकांवर नाचणारा वारा आणि दूरवर पसरलेली शांतता. शेवंताच्या मनात भाताच्या आईच्या घराचा उबदार गंध दरवळत होता. चुलीवरून उठणाऱ्या गरम भाकरीचा सुगंध, अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ भाताच्या आईनं केलेली प्रार्थना, रात्रीच्या निवांत क्षणी ऐकवलेल्या गोष्टी. ती जणू स्वप्नात होती, पण वास्तव वेगळं होतं. ती निघून चालली होती. भाताच्या आईनं शेवंताच्या पाठोपाठ पाहिलं. तिच्या आठवणी कायमस्वरूपी मागे ठेवून ती आता दूर चाललेली होती. शेवंतासाठी हा प्रत्येक क्षण जड जात होता. तिने वाटेवरून जाताना हळू मागे वळून बघितलं. शेतात पसरलेलं निळसर धुकं, घराचं मळकट छप्पर आणि त्या घरातल्या आठवणींनी भारलेलं तिचं हृदय, हे सगळं तिच्या नजरेसमोर होतं. त्या क्षणी तिला जाणवलं की ती फक्त एक जागा सोडत नव्हती, ती तिच्या जगण्याची आधारशिला, त्या जागेसोबत जोडलेलं प्रेम, शिकवण आणि न संपणाऱ्या आठवणींचा ठेवा मागे टाकून चालली होती. डोळ्यातून उगळणाऱ्या अश्रूंना अडवायचा तिने अपयशी प्रयत्न केला. या गावाने मला खूप काही दिलं. संघर्षामध्ये लढायचं धैर्य, मायेचा उबदार स्पर्श आणि जगण्याचा नवा अर्थ. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग समोर आला तरी मी या गावानं दिलेल्या मायेच्या आठवणीतूनच ताकद मिळवीन, तिने मनाशी पक्क ठरवलं. भाताच्या आईने तिच्या जीवनाला जो नवीन अर्थ दिला, तो तिने हृदयात कायमस्वरूपी कोरून ठेवलेला होता. श्रोते हो, हा होता शेवंता या कादंबरीचा 10वा भाग. ही कादंबरी लिहिली आहे शरद यशवंत नवाळे यांनी. 11वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर आत्ता वरती जो साहित्य पंढरीचा लोगो दिसतोय, या लोगोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.